मोठी आहे। पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा थोड्याच वेळात निकाल लागणार आहे। पद्मसिंह पाटील रुग्णवाहिकेतून कोर्टात दाखल झालेले आहेत। ओमराजे निंबाळकर हे देखील कोर्टात दाखल झालेले आहेत। पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा तब्बल 20 वर्षांनी निकाल लागणार आहे। माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जणांवरती आरोप होते आणि यासाठी आता आपण बघतोय ही दृश्य। पद्मसिंह पाटील हे रुग्णवाहिकेतून आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। निंबाळकर हत्याकांडाचा थोड्याच वेळात निकाल लागणार आहे। तर पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा तब्बल 20 वर्षांनी निकाल लागतोय। माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जणांवर आरोप आहे आणि आरोपींना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। सर्व 9 आरोपी सध्या जामिनावरती बाहेर आहेत। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून अधिक तपशील जाणून घेऊयात। 2006 साली गाजलेल्या पवनराजे निंबाळकर आणि चालक समद काझी दुहेरी हत्याकांडाचा आज निकाल लागतोय। हत्याकांडातील माफीचा साक्षीदार पारमसल जैनला 14 वर्षांनी तर 2 आरोपींना 16 वर्षांनी जामीन मिळालाय। माजी गृहमंत्री माजी खासदार डॉक्टर पद्मसिंह पाटलांसह 9 जण यामध्ये आरोपी आहेत। पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे, मोहन शुक्ला यांनी कट रचत 25 लाखांची सुपारी देत हत्या केल्याचा ठपका सीबीआयने ठेवलाय। सुनावणी दरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंसह 128 साक्षीदार तपासण्यात आले होते। मुंबईतील नगरसेवक, यूपीतील बसपा नेते तसेच माजी उत्पादन शुल्क निरीक्षक असे एकूण 9 जण हत्याकांडात संशयित आरोपी आहेत। आज वेगळा आहे मला, मी बोलतो। एक सेकंड, हिंदी सर, हिंदी सर, क्या कहना चाहेंगे आज आप निकाल के बारे में? हिंदी में एक बार बोल दीजिए बस। न्याय देवता से न्याय की अपेक्षा है और आज अंतिम तिथि दी हुई है, तो बस न्याय की प्रतीक्षा है।